नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत एका महिलेचा विनयभंग झाल्याची सुद्धा धक्कादायक बातमी जी आहे ती पुढे येत आहे। या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी परिणय फुके भाजप आमदार आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काल जी दंगल झाली त्या दंगलीतले आता वेगवेगळे मुद्दे बाहेर येत आहेत। त्यातच एक मुद्दा असा बाहेर आला आहे की तिथे महिलेबरोबर विनयभंग सुद्धा करण्यात आलेला आहे। काय संपूर्ण माहिती आहे त्याबद्दल? अनेक अशा घटना तिथे घडल्या आणि त्यामध्ये एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी महिलेवरती विनयभंग करण्यात आलेला आहे। निश्चितच या सगळ्यांवरती कठोर कारवाई होणार आणि यात जेही दोषी आहेत त्यांच्या एकालाही त्यात सोडलं जाणार नाही। असं काय होतं की मुंबईमध्ये जेव्हा रझा अकादमीचं आंदोलन झालं त्याही वेळेला महिला पोलीस जे आहेत त्यांचा विनयभंग करण्यात आलेला होता आणि काल सुद्धा आपण जर बघितलं तर त्याही परिसरामध्ये असाच प्रकार दिसून येतो। बघा, ही एक खराब मानसिकता अनेक या प्रकारच्या लोकांमध्ये असते आणि कुठेतरी त्यांना दंगा भडकवायचं होतं, काहीतरी हे सुनियोजित होतं, हे तर आता स्पष्ट होत चाललेलं आहे। आणि निश्चितच हे जे करण्याचं आणि ही जी मानसिकता आहे ही कुठेतरी ठेचल्या गेली पाहिजे आणि हे मुद्दामून करण्यात आलेलं असं माझा आरोप आहे। कालपासून सगळेच विरोधक, उद्धव ठाकरेंसह सगळे विरोधकांचं असं म्हणणं आहे की गृह खात्याचं हे संपूर्णपणे फेल्युअर आहे। गृह खातं झोपलं होतं का, असा सवाल काल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। बघा, असं आहे, या प्रकारच्या अनेक घटना राज्यात होत असतात, देशात होत असतात, पण ते कंट्रोल झाल्यावर तासाभराच्या आत इतकी मोठं दंगा जे भडकणार होतं ते थांबवण्याचं काम पोलीस विभागाने केलं, गृह विभागाने केलं आणि निश्चितच इतका मोठा दंगा, जे इतकं मोठं प्लॅनिंग होतं की संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारचं हे दंगा पेटवण्याचा एक कट रचला होता, तो कुठेतरी संपवण्यात आला। ताबडतोब तासाभरातच इतकं मोठं रायट थांबवण्यात पोलीस यशस्वी झालं, याचं आपण कबुली केली पाहिजे। दुसरं, जर या प्रकारचं जर गृह खातं झोपलं होतं का सरकार झोपली होती की या प्रकारचं जर उद्धव ठाकरे साहेब जर स्टेटमेंट करत असतील तर मला असं वाटतं की त्यांनी या सगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करू नये। तेही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहिले, कोरोनाचा काळ त्यावेळेस होता, अनेक लोकांचा मृत्यू झाला, अनेक दुर्दैव घटना घडल्या, तर मग त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब झोपले होते काय, हा माझा सवाल आहे। आपल्यासह अनेक प्रवीण दटके यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की हे पूर्वनियोजित, काल सुद्धा सगळ्या मंत्र्यांचं असं म्हणणं होतं की हा पूर्वनियोजित कट होता असं दिसून येत आहे प्राथमिकदृष्ट्या। जर असं दिसून येत आहे तर आपल्या इंटेलिजन्सला त्याबाबतची खबर का लागली नाही? बघा, असं आहे की याच्यात काही मुठभर लोकांनी ही सगळे कट रचला, याच्या मागे आणखी निश्चितच अर्बन नक्षल आणि यांचाही हात असू शकतो असं मला वाटतं। पण या प्रकारचं एक कट तयार करण्याचं ते लोक जे तयार करत असतील किंवा हे सगळं आता रोजे चालू आहेत, ईदच्या याच्यात नमाज वाचण्याकरता अनेक लोक त्या दर्ग्यामध्ये असतात आणि कुठेतरी त्या लोकांना अफवा पसरून खोट्या बातम्या देऊन तिथे लोकांना भडकवण्याचं कट आधीपासून होता, पण ते एकदम लवकर झालंच ना, म्हणून मला असं वाटतं की गुप्तचर विभागाकडे ती माहिती पोहोचली नसणार। अंबादास दानवे यांनी काल असं म्हटलेलं आहे की गेले 3 ते 4 महिने संघ आणि भाजपचे काही मंत्री हे सातत्यानं अशी वक्तव्य करतायत जेणेकरून दंगल पेटावी, दंगल उसळली जावी, हा पूर्वनियोजित सरकारचा कट आहे असं त्यांनी काल वक्तव्य केलं। बघा, असं आहे की तासाभराच्या आत इतका मोठं एक दंगल संपुष्टात आली, पूर्ण सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली। ह्याच्यात जर 100% गृह विभागाचा आणि पोलीस विभागाला आपण याचं श्रेय दिलं पाहिजे आणि जर या प्रकारचं अंबादास दानवेंनी या प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट करणं शोभत नाही, पण जर असं जर कोणाचं सरकारचं त्यात राहिलं असतं तर हे दंगा संपूर्ण महाराष्ट्रात भडकला असता आणि असं काही होत नाही आणि असं काही म्हणजे असं काहीतरी त्यांच्या डोक्याच्या ह्या कल्पना आहेत, त्यांनी मला असं वाटतं की या प्रकारचं वक्तव्य त्यांनी करू नये। भाजपचं बेगडी प्रेम आहे असं असतं तर कोरटकर आणि सोलापूरकर आतापर्यंत तुरुंगात असे असं वक्तव्य सुद्धा त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। बघा, कालच मी सांगितलं की या संदर्भातले न्यायालयिक अनेक प्रश्न होते, न्यायालयामध्ये आम्ही लढलो, आम्ही त्यांची बेल रिजेक्ट केली आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की 4 ते 5 दिवसात कोरटकरच्या हातात बेड्या राहतील। तुम्हाला सांगतो, आज किंवा उद्यापर्यंत कोरटकर जेलमध्ये राहणार। कोरटकर कुठे आहे याची वेळोवेळी माहिती असताना सुद्धा प्रशासनानं जाणीवपूर्वक, पोलीस प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, कारण गृह खात्याचा वरद हस्त त्यांच्यावर आहे अशी सुद्धा टीका होती। कोणताही गृह खात्याचा, कोणत्याही अधिकाऱ्याचा, कोणाचंही त्यांच्यावर वर्दस्त नाहीये। कोर्टाने त्यांना संरक्षण दिलं होतं, कोर्टाने सांगितलं होतं त्यांना अटक करू नये आणि म्हणून त्यांना अटक केली नव्हती आणि तुम्हाला सांगतो आता कोर्टाने त्यांची बेल रिजेक्ट केली, 100% त्यांची अटक आज किंवा उद्या होणार।
काल कोस्टल रोडच्या संदर्भामध्ये ठाणे कोस्टल रोडच्या संदर्भामध्ये आपण एक प्रश्न उपस्थित केला होता आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी की 700 कोटीचा प्रकल्प 2700 कोटीपर्यंत कसा गेला, काय त्याच्यामध्ये उत्तर सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि हा प्रकल्प थांबवला जाणार आहे का? निश्चितच या संदर्भातलं काल सभागृहामध्ये जवळपास 30-40 मिनिटं या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा झाली. आमदार प्रसाद लाडजींनी तो विषय मांडला, प्रवीण दरेकरांनी तो रेटून आणला, पण मंत्र्यांनी त्या संदर्भात उत्तर दिले आणि सगळ्या गोष्टी म्हणजे त्या क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही सभागृहातले जे सदस्य आहे ते त्यात समाधानी होते आणि म्हणून थोडासा गदारोळ त्या संदर्भात झाला. या संदर्भात 1000 कोटीचं काम 3 पटाने 2700 कोटी रुपये करण्यात आलं. त्यात एक्सलेशनचा विषय होता, त्यात ड्रॉइंग चेंजचा विषय होता, त्यात जीएसटीचा वाढचा विषय होता. पण निश्चितच या प्रकरणात सदस्यांना संशय होता, भ्रष्टाचाराचा संशय होता. कोणत्याही परवानग्या न घेता हे त्यांना 3 पट कॉस्ट वाढवण्यात आली आणि म्हणून त्या संशयासाठी त्यांनी सगळा गदारोळ केला आणि निश्चितच या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि एक कारवाई किंवा कमीत कमी इन्क्वायरी यामध्ये करण्याचा आम्ही विनंती करणार आहे. एसआयटीची मागणी करताय का तुम्ही? आम्ही एसआयटीची मागणी केलेली आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून या संदर्भात ते जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य राहणार. धन्यवाद. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते परिणय फुके यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीचे आरोप लावले जात आहेत हे अत्यंत चुकीचे असे आरोप आहे. शासन आणि गृह खातं सतर्क होतं म्हणूनच नागपूरची दंगल ही एका तासात आटोक्यात आली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.